समाधी उत्सव आहे असे संत श्रेष्ठ सेना महाराज यांच्यासाठी देवानं हातामध्ये वस्त्रा घेतला का नाही? घेतला का नाही? कशामुळं? तो हरिदास आहे म्हणून. हरिदास म्हणजे हरीचा तो दास आहे. काय हरिदास म्हणजे भक्ताचा तो दास आहे. हरी त्यांचा दास असल्यामुळे त्याने कामं केली. बुवा प्रत्येकाला इतिहास माहिती आहे, जास्त वेळ घेणार नाही. सेना महाराजांचा समाधी उत्सव आहे. बुवा आज सेना महाराजांची पुण्यतिथी त्या ठिकाणी आपल्याला उत्सव समाधी उत्सव पाहायला मिळतो. मी का सांगतो तुम्हाला हे? हरी ज्यांचा दास किंबहुना जे हरीचे दास, अशा हरिदासांच्यासाठी नामदेवांनी मागणं मागितलं. काय मागणं मागितलं? तर अशा हरिभक्तांना, अशा हरीच्या दासांना अकल्प आयुष्य प्राप्त व्हावं. अकल्प आयुष्य प्राप्त व्हावं. वास्तविक मानवी देहाची मर्यादा 100 वर्ष. शतक गणिले ते, आता ते पुढचं घ्यायचं नाही आपल्या, गणिले ते एवढंच घ्यायचं. शतक गणिले ते अर्धरात्र काय 100 वर्षाची त्या ठिकाणी गणना. पण 100 वर्ष त्या ठिकाणी माणसं राहतील हे सांगता येत नाही. पण नामदेव अकल्प म्हणतात. आता अकल्प म्हणजे किती? अकल्प म्हणजे किती? अकल्प म्हणजे अकल्प, या अकल्पाचा विचार जर केला 4,32,000, 4,32,000 हे कलियुगाची मर्यादा आहे. बुवा 4,32,000 ही कलियुगाची मर्यादा आहे. कलियुगाच्या दुप्पट द्वापारयुग किती? करा ना हिशोब. 4,32,000 कलियुग, द्वापारयुग त्याच्या दुप्पट किती? 8,64,000. त्रेतायुग त्याच्या तिप्पट, म्हणजे कलियुगाच्या तिप्पट किती? किती? 12,96,000. बरोबर आहे का? बरोबर आहे का? 12,96,000. आणि सत्ययुग म्हणजे कृतयुग, कलियुगाच्या चौपट किती? किती? 16,00,000. हा 17,28,000. बरोबर का? बरोबर आहे का? बरोबर आहे का? बोला ना काहीतरी. हा 17 लाख, कारण 16 लाख काय 13 लाख काय 8 2 1 12,96,000 हे काय आहे? त्रेतायुग. त्याच्यात अजून 4,32,000 मिसळा ना. किती झाले? किती लागली? 17,28,000. या 17,28,000 जो लाखाचा जो विषय आहे ना, महाराज म्हणतात याला 1,000 गुणा लागतोय का मेळ? लागतोय का मेळ? 1,000 गुणा कितीला? आता अजून फोड आहे त्याच्यात, अजून फोड आहे. महाराज वर्णन करतात हे जे काही 4 युगाची चौकडी आहे, या 4 युगातनं आता हे कसं काढायचं हे कल्प. तर हे जे काही 17,28,000 आहे याला 71 गुणायचं. परत त्या 71 जी संख्या येईल त्याला 14 गुणायचं. एक अशी एक पद्धत आहे. नाही तर सोपी हे जे काही आहे त्या गणिताला जे काय असेल ते 1,000 जर गुणलं, बरोबर आहे? हिशोब बरोबर आहे ना मी सांगतो ते? का चुकतंय काय? काय चुकतंय का काही? हां महाराज म्हणतात त्याला 1,000 ज्यावेळेस गुणल त्यावेळेस जी संख्या येईल त्याला कल्प म्हणतात. त्याला काय म्हणतात? कल्प. महाराज म्हणतात हा एक कल्प, असे अकल्प आयुष्य माझ्या या भगवत भक्ताला त्या ठिकाणी असावं. म्हणून नामदेव वर्णन करतात अकल्प आयुष्य व्हावे तया फळा माझ्या सकळा हरीचा दासा. या हरिदासांना तेवढं आयुष्य असावं. हे आयुष्य घेऊन करायचं काय? तर यांना कल्पनेची बाधान हो कोणी काढी.
ही संत मंडळी सुखी असो. यांना त्या ठिकाणी जे काय असेल ते सुखी ठेव. यांना त्या ठिकाणी कल्पनेची बाधा नसावी. ही कल्पनेची बाधा नसताना अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझ्या विष्णुदासा भाविक असे यांना अहंकार त्या ठिकाणी नसावा. कारण आता वेळ आपली संपून गेलेली आहे. मी काही जास्त विस्तार करणार नाही. वास्तविक हे आता विचार करण्याला वेळही तेवढा नाही. म्हणून अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझ्या विष्णुदासा भाविकासी महाराज वर्णन करतात. यांना त्या ठिकाणी जे काय असेल ते अहंकाराचा वारा न लागावा. यांना त्या ठिकाणी जे काय असेल ते चांगलं अहंकार परमार्थात नको. का नको, कशासाठी नको, याचा विचार त्या ठिकाणी विस्तारणं आपल्याला पाहायला येईल. महाराज म्हणतात की हे अहंकार परमार्थामध्ये बाधक आहे. अहंकार जिथं आहे तिथं देव राहत नाही. तिळ मात्र जरी होया अभिमान मेरू तो समान भारदेवा. या न्यायाने त्या ठिकाणी अहंकार नको. ही संत मंडळी नुसतं विठ्ठल जरी म्हणत असतील तर महाराज म्हणतात त्याचं कल्याण तुम्ही करा. म्हणून नामदेवराय सांगतात नामा म्हणे तया असावे कल्याण. ज्या मुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. ही संत मंडळी सुखी असो विठोबा रखुमाई. शेवट दोन ना. महाराज वर्णन करतात की या भगवत भक्तासाठी अकल्प आयुष्य त्या ठिकाणी भगवंताने द्यावं. हे अकल्प असणारं आयुष्य त्या ठिकाणी न सरता या मिळालेल्या आयुष्यामध्ये भगवत भक्ताने सुद्धा त्या भगवंताचं चिंतन करून स्वतःचा उद्धार या ठिकाणी करून घ्यावा. या न्यायाने नामा म्हणे तया असावे कल्याण. ज्या मुखी निधान पांडुरंग महाराज वर्णन करतात की ज्यांच्या मुखामध्ये भगवंताचं चिंतन आहे याचा सुद्धा उद्धार, याचा सुद्धा त्या ठिकाणी जे काय असेल ते जे काय उद्धार या भगवंताने करावा. म्हणून नामदेव वर्णन करतात नामा म्हणे तया असावे कल्याण. ज्या मुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा नो कोणे काळी. ही संत मंडळी सुखी असो. ज्ञानेश्वर अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरिच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. संत मंडळी सुखी असो. यथामती यथा अवकाश. भगवंताने जशी बुद्धी घातली त्या पद्धतीनं तुमच्या पुढं मांडण्याचा प्रयत्न केला. कीर्तन सेवा झाली. सुरुवातीला सांगून गेलो की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समस्त त्या ठिकाणी जय हनुमान भजनी मंडळ यांच्या नियोजनाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा सोहळा मोठ्या आनंदाने या ठिकाणी पार पडतोय. उदयिक रोजी या सोहळ्याची सांगता म्हणजे काल्याचं कीर्तन त्या ठिकाणी होणार आहे. 24 वर्ष म्हणजे 2 तप हा सोहळा या असणाऱ्या या भूमीमध्ये पार पडतोय. भगवंताला एकच प्रार्थना करावी की असंच आपल्या हातून भगवंताने त्या ठिकाणी सेवा करून घ्यावी. आज 2 तप झालेले आहेत. अजून त्या ठिकाणी महाराज आपल्याला 3 तप 4 तप 5 तप आता किती आपलं आयुष्य हे आपण सांगू शकत नाही. आपण आपलं आयुष्य सांगू शकत नाही. म्हणूनच अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरिच्या दासा. या भगवंताला प्रार्थना करून आयुष्यात आपल्या त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन व्हावं. एवढा हा त्या ठिकाणी भगवंताच्या चरणी ही विनंती करायची. सेवेला या ठिकाणी पूर्ण नाम द्यायचा खूप सुवर्ण असा योग आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय.
पवित्र असणारा चातुर्मासाचा कालावधी आहेच. त्यात श्रावण महिना, त्यात भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्मोत्सव अधिक चालू वर्ष जे आहे, हे चालू वर्ष त्या ठिकाणी महाराज आपल्या मानवी जीवनाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. का महत्त्वाचं आहे? कारण संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांना वैकुंठ गमन करून 375 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. आता येणारी जी बीज आहे ती 375वी बीज आहे. म्हणून त्या ठिकाणी एवढा मोठा पर्वकाळ आज आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून त्या ठिकाणी आपण भाग्यवान आहोत. जसं तुकोबारायांचा हा बीजोत्सव सोहळा आहे, तसा संत श्रेष्ठ नामदेवराय, नामदेवरायच्या घरातील 12 मंडळी आणि संत श्रेष्ठ जनाबाई महाराज अशा 14 जणांचा हा असणारा 675वा समाधी उत्सव आता येईल. तो म्हणजे काल आषाढीला जो झाला तो 674वा झाला. आणि आता जो नामदेवरायांचा समाधी उत्सव येईल, या ठिकाणी त्या समाधी उत्सवाचा विचार जर केला तर हा समाधी उत्सव त्या ठिकाणी जो आहे त्या उत्सवाचा विचार करत असताना महाराज वर्णन करतात की हा समाधी उत्सव 675वा आहे. आणि या 675व्या उत्सवाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांच्या सहकार्याने, तसं तर गावोगावी नामदेवरायांचा सोहळा व्हावा, गावोगावी नामदेवरायांच्या या 675चं नियोजन सर्व मंडळीनं करावं. पण तरीसुद्धा एक सांगायचं विशेषत्वाने की तुम्हा सर्वांच्या सहकार्याने श्री क्षेत्र पंढरपूर येथे पुढील वर्षी आषाढ महिन्यामध्ये नामदेवरायांचा जन्म ठिकाण जो आहे, नामदेवराचं जन्म ठिकाण म्हणजे नामदेवराचं मंदिर, या मंदिरामध्ये हा सोहळा मोठ्या भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये करायचा आहे. तुम्हा सर्वांची त्या ठिकाणी महाराज उपस्थिती, तुम्हा सर्वांचं सहकार्य त्या ठिकाणी अपेक्षित आहे. याचं नियोजन कसं आहे, काय आहे, पत्रिका त्याच्या येतील, पत्रिका त्या ठिकाणी तुम्हाला पोस्ट होतील. फक्त विषय असा आहे की आषाढी वारी झाल्या हा सोहळा चालू होणार आहे. कारण नामदेवराचा लगेच 15 दिवसात सोहळा असतो. त्या अनुषंगानं त्या ठिकाणी महाराज हा सोहळा तुम्हा सर्वांच्या सहकार्याने पार पडणार आहे. याही सोहळ्यासाठी सर्व मंडळी त्या ठिकाणी उपस्थित राहा, हे निमंत्रण आज या ठिकाणी तुम्हाला देतो. आणि या ठिकाणी सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. नामदेव जनाबाई, नामदेव बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल ज्ञानदेवा, बोला पुंडलिक वरदे ज्ञानदेवा, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव बोला पुंडलिक वरदे ज्ञानदेवा, तुकाराम 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 हरे तुकाराम 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 बोला पुंडलिक वरदे बोला. हॅलो. नामा म्हणत या असावे कल्याण, नामा म्हणत या असावे कल्याण, नामा म्हणत या Mama,
कल्पनेची बाधा नको गुन्हेगारी कल्पनेची बाधा न हो गुन्हेगारी असावे कल्याण नाम मैंने दया असावे कल्याण नाम जामुख निधान पांडुरंगा जामुख निधान पांडुरंगा कल्पनेची बाधा न हो गुन्हेगारी कल्पनेची बाधा न हो गुन्हेगारी बोला
काय करायचं सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत. या ठिकाणी नामदेव महाराजाचे वंशज या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्यातर्फे इथले जे आपले काही भजनी मंडळ आहे, कार्यकर्ते आहेत, त्यांचा ते स्वतः या ठिकाणी सत्कार करणार आहेत. तर मी आपल्या मंडळाचे आपला दोन तप पूर्ण झालेले आहेत, 24 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आज आपल्या दुसऱ्या तपाचा 7वा दिवस आहे. तर या 7व्या दिवशी ते स्वतः या ठिकाणी आपल्या सर्व जे काही मंडळ आहे त्या मंडळाचा सत्कार करणार आहेत. मी आपल्या मंडळाचे अध्यक्ष घंटे महाराज, आमचे अण्णा शालिवान बिरादार, राजीव मुळे, तसेच सुभाष मेत्रे या सर्व मंडळातील आमंत्रणार्थांना मी आमंत्रित करतो. त्यांनी समोर यायचं आहे. महाराज आपला सत्कार करणार आहेत. प्रसाद देणार आहेत आणि आपला या ठिकाणी आदरातिथ्य सत्कार करणार आहेत. खरोखरच आम्ही फार भाग्यवान आहोत. या ठिकाणी नामदेव महाराजाचे वंशज उपस्थित आहे. त्यांच्यातर्फे आमच्या ज्येष्ठ सदस्य मंडळाचे शालिवान बिरादार, ज्यांना आम्ही अण्णा म्हणतो, ते प्रसाद देऊन या ठिकाणी आपला सत्कार करत आहेत. त्याचबरोबर आपल्या भजनी मंडळाचे अध्यक्ष घंटे महाराज, आमच्या भजनी मंडळाचे सदस्य प्रमुख सुखाचारी मोरे, हरिभक्तपरायण सुखाचारी मोरे, त्यांना आम्ही भाऊजी म्हणतो. ते अगोदर मिलिटरीमॅन होते, आता ते पोलीसमध्ये देशाची सेवा करून आता ती राज्याची सेवा करतात आणि आध्यात्मिक प्रमार्थसुद्धा फार मोठ्या भक्तिभावाने करतात. त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो आणि त्यांनासुद्धा प्रसाद देऊन महाराज या ठिकाणी सत्कार करत आहेत. आमच्या भजनी मंडळाचे प्रमुख सुभाष मेत्रे यांचाही प्रसाद देऊन या ठिकाणी सत्कार केला जात आहे. त्यांना आम्ही अष्टपैलू व्यक्तिमत्व असं म्हणतो. ते भजन करतात, आरती घेतात, सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतात. त्याचबरोबर त्यांचे सहकारी, त्यांना तेवढ्याच तोलामोलाने मदत करणारे जगन्नाथ भाऊ, हेही अहोरात्र या मंडळामध्ये सतत कार्य करतात. जगन्नाथ भाऊंना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी पुढे यावं आणि महाराजातर्फे प्रसाद आणि सत्कार स्वीकारावा. आमच्या मंडळाचे सदस्य अभंग आमगे, आम्ही त्यांना आप्पा म्हणतो, अतिशय सुरुवातीपासून या मंडळामध्ये ते प्रमुख अशी भूमिका बजावतात. त्यांचाही महाराज प्रसाद देऊन सत्कार करणार आहेत. खरोखरच आमचं मंडळ, आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत. काल तुकाराम महाराजाचे वंशज आणि आज नामदेव महाराजाचे वंशज या ठिकाणी त्यांचे पाय आपल्या या मंदिरामध्ये आपल्या मंडळाला लागले, म्हणून आपण खूपच धन्य आहोत. राजीव मुळे एक असं व्यक्तिमत्व आहे की नाव त्यांचं कुठंच नसतं, परंतु सगळ्या ठिकाणी ते उपस्थित असतात. कुठलीही भूमिका असेल, प्रत्येक वेळी ते स्वतःचं नाव म्हटलं की ते पाठीमागे राहतात. त्यांचंही या ठिकाणी प्रसाद देऊन महाराज सत्कार करत आहेत. शिवाजी सुकणे हेही भजनी मंडळाचे प्रमुख आहेत, पेटी मास्तर आहेत, ते गायकही आहेत.
अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची ते पेटी वाजवतात. त्यांचा या ठिकाणी प्रसाद देऊन महाराज सत्कार करणार आहेत. सुकणी भाऊ, नरसिंह मुळबे हेही मंडळाचे भजनी मंडळाचे प्रमुख आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी यावं आणि प्रसाद आणि सत्कार स्वीकारावा. भजनी मंडळाचे हे प्रमुख आधारस्तंभ आहेत. या सर्व भजनी मंडळाचा नामदेव महाराज यांच्या वंशजातर्फे सत्कार होत आहे प्रसाद देऊन. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की पुढच्या वर्षीपासून त्या ठिकाणी जयंती साजरी केली जात आहे.